नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण GMC नांदेड याचा जो निकाल आलेला आहे 18 ऑक्टोबर 2025 रोजी जर GMC नांदेड या पदासाठी 44 पदासाठी जी घेण्यात आलेली परीक्षा होती IBPS मार्फत GMCची एक्झाम घेण्यात आली होती। तर त्या परीक्षेचा जो कट ऑफ आहे तर तो कसा असणार आहे याच्या संदर्भातला जे डिटेल व्हिडिओ आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। GMC नांदेड यांची ही भरती प्रक्रिया जी आहे 2025 साठीची, तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे। तर मग कुठल्या पदासाठी किती अर्ज आले होते आणि ते अर्ज जे होते तर ते कशा प्रकारे होते, तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या पदासाठी किती अर्ज आले होते, मग तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल की कट ऑफ किती लागणार आहे। तर GMC नांदेड जी होती तर त्याच्यामध्ये जे भरती प्रक्रिया झालेली आहे 2025 मध्ये, तर त्याच्यामध्ये जे होते ते पदं जे होते कोणते कोणते होते तर ते मी तुम्हाला सांगते। एकूण 44 पदे होते। मग त्यामध्ये रसशाळासाठी 1 जागा होती, शवविच्छेदन सेवकसाठीची 1 जागा होती, पहारेकरीसाठी 6 जागा होत्या, माळी या पदासाठी 6 जागा होत्या, वसतिगृह सेवकसाठीची 1 जागा होती, सेवकसाठीच्या 2 जागा होत्या, कक्षसेवकसाठी 15, नाव्हीसाठीचे 1, शिंपीसाठीची 1, धोबीसाठीची 1, खिदमतीसाठीच्या 9 आणि अवेष्टकची 1 जागा होती आणि यंत्रचालकसाठीच्या 2 अशी एकूण 44 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया होती GMC नांदेडसाठी। मग कुठल्या पदासाठी किती अर्ज आले होते, तर रसशाळा सेवकसाठी जे होते 81 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे, शवविच्छेदक सेवकसाठी 148, पहारेकरीसाठी 176, माळीसाठी 85, सेवकसाठीच्या 176, त्यानंतर नाव्हीसाठी 125, शिंपीसाठी 51, धोबीसाठी 56 असे जे अर्ज होते तर उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे। मग त्या पदासाठी किती अर्ज होते आणि किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे यानुसार तुम्हाला तो कट ऑफ पाहता येणार आहे। तर हा जो कट ऑफ आहे तर तुम्हाला कधी लागणार म्हणजे तुम्हाला कधी पाहता येणार आहे, म्हणजे फायनल निकाल जो आहे तर तो कधी पाहता येणार आहे। सध्या जे आहे तर गुणांची यादी जी आहे तर ती लावण्यात आली। नांदेड GMC याची जी गुणांची यादी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे। त्याचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। परंतु हा जो कट ऑफ आहे तर तो पदानुसार कसा लागणार आहे, सगळ्यात जास्त जे पदे होते ते कक्षसेवक या पदासाठी होते। एकूण 44 जागांमधले 15 पदं जे होते ते कक्षसेवक यासाठी होते आणि अर्ज जे होते ते सर्वात जास्त कक्षसेवक या पदासाठी आले होते। तरी जे विद्यार्थी कक्षसेवक या पदासाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे GMC नांदेडची, तर त्यांचा कट ऑफ किती लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते। ओव्हरऑल कट ऑफ जे आहे तर ते किती लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते, पर त्याच्या संदर्भातला एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तुमचे मार्क्स जे आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि GMC नांदेडसाठी तुम्ही फॉर्म भरला होता का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, किंवा तुम्ही इतर जिल्ह्याची GMCची जे भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी अर्ज केला आहे का तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। थँक्स फॉर द वॉचिंग।